तुम्ही तुम्ही स्पर्धा लावल्यात मुलांमध्ये आणि मग त्यात काय पालकही सामील होत आहेत, मुलांवर दडपण आणतात. पहिल्या 5त ये, पहिल्या 10त ये, मग काय सुरू होतात क्लासेस, एक्स्ट्रा क्लासेस, कोचिंग क्लासेस. बाजार बाजार मांडलाय तुम्ही, शिक्षणाचा बाजार. बरं एक गोष्ट मला सांगा. माझ्या एका मित्राला शिल्पकार व्हायचं होतं, पण SSC ला तो सायन्स मध्ये फेल झाला, म्हणून त्याला JJ स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेणे शक्य झालं नाही. त्यानंतरची 3 वर्ष तो सायन्स मध्ये पास होण्याकरिता आटापिटा करत राहिला. मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर. युजलेस नाही का हे? ज्या विषयाचा शिल्पकलेशी काही एक संबंध नाहीये, त्या विषयासाठी आयुष्याची 3 वर्ष वाया घालवली त्याने. घालवली की नाही? माझ्या मित्राला नापास ठरवण्याचा हक्क कोणी दिला तुम्हाला? प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला आयुष्यात काय व्हायचंय हे ठरवण्याचा हक्क नको?